लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडीमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा संपन्न. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी डॉक्टर राजाराम बडगे, प्राध्यापक अंकुश चव्हाण, बीड यांचे व्याख्यान. बातमी पैठणीतून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की गेल्या 41वी महिन्याची पौर्णिमा जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठणमध्ये साजरी केली. पौर्णिमेच्या निमित्ताने समाज एकसंघ करून अंधश्रद्धा, जुन्या रूढी, परंपरा यावर मात करून विशाल बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांची शिकवण ग्रहण करून मार्गदर्शन व्हावे या हेतूने दिनांक 31 मे रविवार रोजी या पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम प्रमुख धम्म व्याख्याते दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी डॉक्टर राजाराम बडगे, प्राध्यापक अंकुश चव्हाण, बीड यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. प्रास्ताविक नेहमीप्रमाणे अरुणदादा बल्लाळ यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख धम्माभ्यासक डॉक्टर राजाराम बडगे, प्राध्यापक अंकुश चव्हाण, आयुष्यमती तारा हिवराळे, नारायण सोनवणे, महादेव मगरे या मान्यवरांनी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या जीवनातील निवडक माहिती सांगून आपापले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय रुग्णालयाचे सर्जन डॉक्टर पंडित किल्लारीकर यांनी समारोप केला. या प्रसंगी उपस्थित उपासिका वर्ग कलावती मुरलीधर दाभाडे, लीलावती तात्याराव वाघवसे, अनुराधा पाईक, रंजना ओहळ, तारा हिवराळे, सुजाता घोगशे, सुनीता छाया दाभाडे, राजू रुपेकर, सुनीता पगारे, सुनीता सरकटे, सुनंदा गजवीव, सुनीता नारायण सोनवणे, लक्ष्मीबाई बोरुडे, रेखा कांबळे, बाबाबाई बोरुडे, तसेच उपासक मुरलीधर दाभाडे, तात्याराव वाघवसे, दिलीप पाईक, सुरेश घोगशे, अभिमान सरकटे, दिलीप दाभाडे, विष्णू दाभाडे, दिनेश मून, सिद्धार्थ इंगोले, नारायण सोनवणे, सुधाकर हिवराळे, महादेव मगरे, संघपाल सोनवणे, दिलीप ससाणे, जगदाळे मामा, विजय गजवीव, तरुण मंडळ, मयूर दाभाडे, प्रतीक दाभाडे, सुधाकर बोरुडे, बालक बालिका आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शेवटी नृत्य गाथा घेऊन फळवाटप करण्यात आले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी धम्माचे गाडे अभ्यासक बडगे सरांचं, चव्हाण सरांचं त्या जेतवन धम्मसंस्कार केंद्राचं एक अतूट असे नातं आहे. बंधुभावांनी म्हणजे दादा आणि त्यांची टीम, जेतवनची टीम, महिला मंडळ असेल, सर्व बंधू भगिनी. चव्हाण सरांनी खूप अर्थपूर्ण कथा सांगितली. अविचारणे काय होतं, खरंच अविचाराने काय होतं हे त्यांनी खूप चांगलं सांगितलं. इथं 5 वर्षापूर्वी बघितलं, इथं उजाड मारणार होतं. त्या सर्वांच्या विचाराने, सर्वांच्या सहकार्याने, मग हिवाळ्याचे शिर असतील, पाईक मॅडम, पाईक साहेब असतील, मल्ला दादा असतील, वहिनी असेल, तसेच आमचे सहकार्याचे बाबुराव साहेब असतील. ज्यावेळेस मी 8वी ते 10वीमध्ये नागपूरला समर्थ विद्यालय रामटेकला, जिथून नरसिंहराव निवडून या देशाचे पंतप्रधान झाले, त्या कॉलेजचा मी विद्यार्थी. त्यावेळेस आम्हाला तिथं एक शिक्षक होते आणि त्या शिक्षकांनी आम्हाला गोष्ट समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी अनेक लोक तथागत बुद्धांच्या विहारामध्ये येत असेल आणि अतिशय नम्रपणे बंधन करून बघा धर्माची जे आचरण आणि ते समोर तथागतांच्या पुढे जाऊन शिकत असत. विनम्रपणे, नम्रता भाव आणि तथागतांना विनंती करत असेल की तथागत सगळ्यात चांगलं बंधन काय आहे याविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आणि त्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये झालेला जो संवाद जो आहे तो संवाद आपल्याकडे महामंगल सुत्ताच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेला आहे. आणि त्या सुत्तामधली एक गाथा मी आपल्यासमोर ठेवलेली आहे. कोणती गाथा तुम्ही येऊन करता? ही गाथा तुम्ही अनेक वेळेस काही नाही म्हणून मी थोडंफार 6वीपर्यंत शिकलो
आणि मला ते समजलं. मी गौतम बुद्धाची मूर्ती आपल्या पैठणचा जो प्रभू किराणावाला त्यांच्या बिल्डिंगच्या वरती होती छतावर, आणि ती एवढी मूर्ती आपण सर आला नाही आम्ही तुमचा हे केलं हे आहे, पण मी त्या मूर्तीची अशी पूजा केली. मी 30,000 रुपये खर्च करून त्याला पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.